रामदास आठवले यांचा वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्याप्रती प्रेम पुन्हा उफळून आल्याचं दिसून येत आहे. आठवले यांच्या अकोला दौऱ्यादरम्यान त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अकोला लोकसभेच्या जागेवर आपण दावा करणार नसल्याचं आठवले म्हणाले. तर ही जागा आपण प्रकाश आंबेडकरांसाठी सोडणार असल्याचंही ते म्हणाले. त्यांनी प्रकाश आंबेडकर यांनी एनडीएमध्ये यावं असं म्हणत ते एनडीएमध्ये आल्यास आपण आपली जागा त्यांना देण्यास तयार असल्याचंही आठवले म्हणाले. प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला 12-12-12-12 याचा दिलेला फॉर्म्युलाला आठवले यांनी पाठिंबा दिलाय. राज्य सरकारवर बोलताना मंत्रिमंडळ विस्तारात आम्हालाही मंत्रिपद द्यावं असं म्हणत विस्तारात अजित पवार गटाचा अधिक विस्तार झालं असं म्हणत त्यांनी टोला लगावलाय. अयोध्या येथील राम मंदिराच्या कार्यक्रमात सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांनी राजकारण बाजूला ठेवून यावं असा सल्लाही त्यांनी काँग्रेसला दिला. तर या सोहळ्यात उपस्थित न राहिल्यास आगामी लोकसभेत जनतेत काँग्रेसवर बहिष्कार टाकावा असं आवाहनही केलंय. नाही, अकोल्यासाठी आम्ही दावा करणार नाही, कारण ही जागा आम्ही प्रकाश आंबेडकरांना सोडलेली आहे. त्यामुळे सोडलेली आहे म्हणजे आम्ही काय तिथं अकोल्यासाठी आम्ही काय प्रयत्न करणार नाही. पण पुढे असेंब्लीला वगैरे आम्ही एखादी जागा मागू, परंतु इतर या लोकल बॉडीज आहेत त्याच्यामध्ये आमचा प्रयत्न राहील. त्यामुळं अकोला जागा काय आम्ही मागणार नाही आहे. आम्ही महाराष्ट्रामध्ये मागणी करतो की आमचा पक्ष हा गावागावामध्ये आहे. आमची थोडी मतं असतील, आमचे किती आमदार खासदार आहेत त्यापेक्षाही मतदार आमच्यासोबत आहेत. आरपीआयमध्ये किती गट असले तरी माझा गट हा गावागावापर्यंत पोचलेला आहे. आणि त्यामुळं आम्हाला एक मंत्रिपद मिळायला पाहिजे होतं. ज्यावेळेला सरकार आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजीचं आलं त्याच वेळेला आरपीआयला एक मंत्रिपद द्यायला पाहिजे होतं. पण देवेंद्रजी म्हणाले की आम्हाला छोटं मंत्रिमंडळ बनवायचं आहे, विस्ताराच्या वेळेला आम्ही नक्की तुमचा विचार करू. आणि आमचा विस्तार राहिला बाजूला आणि अजितदादांचा विस्तार झाला. त्यामुळं नकार दिलाय, काय वाटतं तुम्हाला? नाही, आता त्यांनी नकार दिला तर मी काय करू आता. त्यामुळं त्यामध्ये काय एक दुसऱ्यांच्या आनंदामध्ये सहभागी होणं आवश्यक आहे. तर मी जाणार असल्यामुळं माझी विनंती आहे की सोनिया गांधींना आणि मल्लिकार्जुन खरगे आणि अधीर रंजन चौधरींना विनंती आहे की त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी यावं. आणि जर ते या राम मंदिराच्या उद्घाटनाला आले नाही तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदारांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकावा, अशा पद्धतीची आमची मागणी आहे. जर तुम्ही हिंदू आहात तर तुम्ही इथं BJPचा कार्यक्रम आहे असं म्हणून चालणार नाही. देशाचे पंतप्रधान हे सगळ्याचे पंतप्रधान असतात. ते BJPच्या वतीने निवडून आले असले तरी एकदा पंतप्रधान झाले की ते सगळ्या देशाचे पंतप्रधान आहे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन होणार आहे. तर त्यांनी यायला काही हरकत नाही आहे. पण हे सगळे मोदीजींचं तोंड पाहू इच्छित नाही आहे. आम्हाला त्यांचं तोंड पाहायचं आहे पण ते पाहू इच्छित नाही आहे. त्यामुळं त्यांनी असं याच्यामध्ये राजकारण आणण्याची आवश्यकता नव्हती. प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणू. जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.